हे बेलाचं झाड आहे आणि या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाला तिन्ही ऋतूंमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये अगदी तिन्ही ऋतूंमध्ये हिरवीगार अशी पाने असतात. आता बघा या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा या झाडाला ही अशी हिरवीगार कोळी कोळी पाने आलेली आहेत. या पानांचा उपयोग आपण महादेवाच्या पिंडीवरती वाहण्यासाठी करतो. आध्यात्मिक दृष्ट्या तर हे झाड खूप महत्वाचं आहे, पण या झाडाचे औषधी उपयोग सुद्धा आहेत. या झाडाला बघा काटे आहेत आणि याला ही अशी 3 पानं आहेत. तर हे उष्णतेचा त्रास असेल तर या बेलाच्या पानांचा काढा करून घेतला तर उष्णतेचा त्रास कमी होतो. आता बघा उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णता असते आणि आपल्या शरीराला घाम सुद्धा भरपूर येत असतो. तर या घामामुळे त्वचारोग सुद्धा होतात. इसब, गजकर्ण, नायटा असे बरेच त्वचारोग होतात. तर या त्वचारोगावर सुद्धा या बेलाच्या पानांचा खूपच उपयोग होतो. या बेलाच्या पानांचा जर रोज आपण सकाळी काढा करून घेतला तर उष्णतेचे होणारे त्रास कमी होतात आणि त्वचारोग सुद्धा बरे होतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बेलाच्या पानांमध्ये नेमके कोणते घटक आहेत, तर अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल हे विषाणूजन्य 2 घटक असल्यामुळे आपल्या शरीरातील बुरशीजन्य आजारांना मात देतात ही बेलाची पानं. ही बेलाची पाने जर आपण रोज सकाळी चावून खाल्ली तर एन्झाईम नावाचा घटक सक्रिय होतो आणि गॅस, ऍसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार दूर होतात. जर आपल्याला हातापायांची जळजळ होत असेल, डोळ्यांची जळजळ होत असेल तर या पानांचा काढा करून सलग 3 दिवस घ्यायचा. त्यामुळे होणारी हातापायांची जळजळ, डोळ्यांची जळजळ कमी होते. या बेलाच्या पानातून निघणारा जो रस आहे तो आपली रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो. जर या बेलाची पानं आपण 21 दिवस सलग रोज चावून खाल्ली, या बेलाच्या पानातील रसामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहते. तर बघा आता या औषधी बेलाच्या पानांचा काढा कसा करायचा ते सुद्धा मी दाखवणार आहे. त्यासाठी याची पानं तोडून घेते. या झाडाला काटे असतात त्यामुळे ही अशी एकदम शिस्तीत पानं तोडून घ्यायची. ही बघा ही कोळी कोळी पानं आहेत. ही अशीच चावून खाल्ली तरी सुद्धा चालतात. हे बघा हे मी बेलाचं पान तोडून घेतलंय आणि हे पान असंच रोज सकाळी जरी चावून खाल्लं तरी चालतं. याच्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. मी यात अशी एवढी बेलाची पानं मी तोडून घेतली. आता याचा काढा करायचा. सगळ्यात अगोदर ही बेलाची पानं धुवून घेऊया, म्हणजे या पानांना लागलेली धूळ माती निघून जाते. आता हे मी 1 ग्लास पाणी घेतले. याच्यामध्ये ही पानं घालायची आणि हे उकळून अर्ध पाणी होईल एवढं पाणी करायचं. तर हा काढा बघा, हा असा काढा तयार झालाय. पिवळसर असा हा काढा दिसतोय. हे मी 1 ग्लास पाणी ठेवलं होतं. हे उकळून आता अर्धा ग्लास करायचंय. आता हा आपला काढा तयार झालाय. तर असा हा आपला बेलाच्या पानांचा काढा तयार झालाय. हा काढा जर आपण रोज 2-3 दिवस घेतला तर उष्णतेचा त्रास कमी होतो. किंवा नुसतीच ही बेलाची पानं जरी चावून खाल्ली तरी उष्णतेचा त्रास कमी होतो. आणि जर आपल्याला तोंड येत असेल, तोंडामध्ये बघा फोड येत असतील
तर ही पानं आपण सलग 3 दिवस चावून खाल्ली तर तोंड आलेलं सुद्धा बरं होतं. आयुर्वेदिक बेलाच्या पानांचा काढा आणि त्याचे औषधी उपयोग जर आवडले असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.